नंतर हाय, मी राणी. तर चला, मी कशाला आले इथे सोन्याच्या दुकानात ते सांगतेच पुढे मी तुम्हाला. तर बघा, इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे, 8:30 वाजलेले आहे. आणि इथे मी बाहेर आले होते, माझं काम होतं थोडं इथे, काय तर मी सांगतेच तुम्हाला जरा वेळाने. आणि खूप अशी थंडी होती. मी बाहेर जास्त फिरत नाही संध्याकाळचं, पण आज माझं थोडं काम होतं त्याच्यामुळे मला यावं लागलं होतं. आणि तुम्ही बघू शकता इथे, नोटीस करा, माझ्या कानात एक वेगळं आहे आणि एक वेगळं आहे. तर तेच कानातलं मी करण्यासाठी इकडे आले होते. आणि आयुष पण माझ्यासोबत होता, आम्ही दोघं इकडे आलो. मी बघितलं, पण माझ्या बजेटमध्ये काय असं कोणतं कानातलं वगैरे नव्हतं. आणि सर्वसामान्य लोक सोनं करणं म्हणजे मिडल क्लास माझ्यासारखे तर नाही अफोर्ड करू शकत, मी तर नाही करू शकत. हे माझं कानातलं बघा, खंडलं होतं, ते खूप दिवसाचं आहे. आता त्याला जवळजवळ 10 वर्ष झाले असतील आणि ते असं खंड पडायला लागली त्या साखळीमध्ये. तर तेच मी जर रिपेअर करून घ्यायला आले त्यांनी. तर बघा, भिशीचे गिफ्ट लागलेले आहे सुवर्ण संचय योजनेचे. आणि इथे जे काका होते ना, त्यांनी 1-2 वेळेस ट्राय केलं, तेव्हा जाऊन कुठे ते कानातलं माझं रिपेअर झालं. ते पण व्यवस्थित असं काही झालेलं नाही, टेम्पररी झालेलं आहे. पण ते देऊन दुसरं करणं काय, माझ्याकडं काय एवढे पैसे नव्हते आणि आहो पण बरोबर नव्हते. आणि बरोबर असले तरी नाही करू शकत, कारण की खूप म्हणजे काय विचारायचं नाही, एवढं सोनं वाढून गेलेलं आहे. आता शक्यच नाही सोनं करणं, जेवढं आहे तेवढं ठीक आहे, त्यातच समाधान मानणं गरजेचं आहे. तर इथे बघा ते कसं जॉईंट करतात ते. आणि त्यानंतर ते जॉईंट करून वगैरे झालं, टेम्पररीच झालं, व्यवस्थित असं काही झालं नाही. त्यानंतर इकडे आले, आयुषला मंचुरियन खायचं होतं, तर इथे मंचुरियन घेतलं मी आयुषसाठी. कधीतरी देत असते त्याला बाहेरचं, रोज असं नाही. आणि त्यानंतर इथे माझं थोडंसं काम होतं, तर मी इकडे मेडिकलला पण आले होते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.